नमस्कार मंडळी, माझं नाव नितीन पटेल. सर्वांना माझा रामराम. स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आज सकाळी जरा गडबड झाली कारण उठायला आपल्याला झाला होता उशीर. मग पटापटन आवरून घेतलं. त्यानंतर आपल्या आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, आपल्या काकांच्या घराचं स्लॅबचं काम चालू होतं. त्यानंतर आता विटांवरती आलं आहे ते काम. जरा मध्ये लोड होता कामाचा, म्हणून काम शांत घालतं. उशीर झाल्या म्हणून आपण पटकन निघालो बस स्टॉपला आलं. जर कोणाला वाघोलीच्या बस स्टॉपवरून जर कुठं जायचं असेल ना, तर मला नाही, इथे या डेपोत येऊन विचारायचं. आपण आलो जॉबवरती. मग काय चेकिंग करून घेतलं आणि नंतर शॉप ओपन करून घेतलं. शॉप ओपन केल्यानंतर लगेच मावशी आल्या. मावशी म्हटलं मला साफसफाई करायची, म्हणून आपण येऊन बसलो होतो बाहेर. म्हणून जॉन म्हटलं उठ. जॉनला काही जागा दिली नाही. आज दुकानात एकदम शांतता होती, त्यामुळे आपण एकदम निवांत असल्यानंतर आपण इथे येऊन मस्तपैकी जरा तो कस्टमर आले, मग काउंटरला जाऊन बसलो. बघा जॉन कसं, कस्टमर गेल्यानंतर जॉन बघा कसं मोबाईलमध्ये जाऊन घुसला. जरा वेळानंतर एक बारकं त्याच्या बापाकडं गिफ्ट मागत होतं. त्याला काही गिफ्ट बापाने घेऊन दिलं नाही. भाऊने डायरेक्ट राडाच केला, खालीच जाऊन बसला. आणि तेवढ्यात आपण म्हणून जोरात आवाज दिला, तो भाऊ गेला आतमध्ये. CSKचा शो होता, आपण तो बघायचं विसरलो होतो, म्हणून आपण तो बघायला लागलो. आणि तसंच शो मध्ये ना शिवकार्तिकेय हा साऊथचा हिरो आला होता. त्याने मस्त कॉमेंट्री केली. पुढे बघायलाच तुम्ही. Views and always, but like millions of people, we love your cricket, but more than that, I love your leadership skills, sir, and you have inspired millions and millions of people. शो बघता अचानक ओनर म्हटलं आपल्याला काम करायचंय, तुम्ही जरा बाजूला व्हा. मग काय आपण मस्तपैकी निवांत येऊन मस्तपैकी मागं बसलो. आणि हे जॉन आपला दात काढत बसलाय मोबाईलमध्ये बघत, आणि आपण बसलोय निवांत एकदम. काय विषयच नाही ना. AC चालू करायचा होता. मग काय दरवाजे वगैरे मस्तपैकी बंद केले, जरा सामान वगैरे बाजूला केलं आणि AC चालू करून बघितलं. AC तर चालू होता. आणि त्यानंतर आपण बघतोय तर काय जॉन डायरेक्ट ते स्प्लिट स्विला बघत रडायलाच लागला. काय माहिती एवढं काय झालं होतं. जॉन मग काय रडता मस्तपैकी स्टॉक लावत बसलाय. बघा त्याचं तोंड, काय सांगू, रडत होता ना बिचारा. जरा वेळानंतर आपण मस्तपैकी फेरफटका मारायला गेलो. तेवढ्यात आपल्याला 4 बाहुबली दिसले. कसे आहेत बाहुबली? एकच नंबर. त्यानंतर AC चालू होता. मग काय जॉन बघा कसं एकदम चिलमध्ये मोबाईल बघत बसलाय. त्यानंतर कस्टमरची लाईन जरा वाढली, तेव्हा बघतोय तर काही एक अतरंगी पोरगं हे असं होतं. ते असं कुठून बी बाहेरूनच घुसत होतं, इकडून तिकडून. काय सांगू, याला लय माल याने खराब केला. जाऊ दे म्हटलं. मी आता चाललो होतो मग खायला आणायला. भूक लागली होती. मग जॉनसाठी शेव मुरमुरे आणि आपल्यासाठी केळी आणल्या होत्या. मग काय खायला घेऊन आल्यानंतर मस्तपैकी गाणे लावले आणि गाणे ऐकता मस्तपैकी खाऊन घेतलं. आपल्या काय ओनर अशी हिंदी गाणी लावू देत नाही, पण आपण ओनर नसताना मस्तपैकी हिंदी गाणे लावत असतो. आज शॉप बंद करायची वेळ झाली, तेव्हा जॉनला म्हटलं आज तू शॉप बंद कर, बघू काय करते तू. जॉनची हाईट एवढी छोटी आहे, काय करणार, हँगर लावून ते हँगरने बंद करायचा प्रयत्न करत होते, पण हाईट कमी आहे, त्याच्यामुळं काही जॉनला काही जमलं नाही. पण जॉनने करून दाखवलं. करून दाखवायची ही जिद्द आपल्या मनात पाहिजे भाई. सगळं करून दाखवू शकतो आपण, जसं की आमचा जॉन आहे. जॉनला म्हटलं आता तू दुकान बंद केलं ना, मला आता लिफ्ट पण दे, मी तुला लिफ्टने घेऊन जातो. मी तुला खाली लिफ्ट घेऊन जातो, नंतर मला तू बस स्टॉपपर्यंत सोड. जॉनला बसवलं लिफ्टमध्ये. मग काय आपण शॉपला केलं बाय बाय आणि जॉनसोबत गाडीवरती बसलो. जॉन असं बघ जॉनचे चालू होते बघ. मग जॉनची बघ बळबळ ऐकून घेतली का आज आपल्याला लिफ्ट दिली होती. मग काय जॉनला म्हटलं बस स्टॉपला सोडलं जॉनने, तेवढ्यात बस आली. जॉनला आपण बाय बाय केलं आणि जॉन गेला गाडीवर, आपण आलो बसमध्ये. एकदम दमलेलो होतो. मग काय घरी जाऊन मस्तपैकी जेवण केलं आणि झोपून घेतलं. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला, जय महाराष्ट्र.